लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आज आपण पाहणार आहोत फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. बघा, पहिला फॉर्म्युला आहे. तुम्हाला हे जे फॉर्म्युले विचारलेले आहेत फॅक्टरायझेशन किंवा डिफॅक्टरायझेशन, तुम्हाला एक्झामसाठी ते प्रूफ म्हणूनही विचारलं जाणार आहे. त्यामुळे हे जे फॉर्म्युले आहेत ते दिलेले आहेत, त्याबरोबर त्याचे प्रूफसुद्धा यामध्ये तुम्हाला टीच केलेलं आहे. त्यामुळे हे फॉर्म्युले आणि त्यांचं प्रूफ हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, पहिला फॉर्म्युला आहे प्रूव्ह दॅट साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2. फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले यामध्ये फरक काय बघा. पहिले आपण डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले पाहिलेले होते, त्यामध्ये प्रोडक्टचं कन्व्हर्जन आपण प्लस आणि मायनसमध्ये केलेलं होतं. आता या फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला उलटं करायचं आहे. काय, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचं, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचं कन्व्हर्जन हे आपल्याला प्रोडक्टमध्ये करायचं आहे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे त्याचा रिझल्ट काय असणार आहे, प्रोडक्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. आता त्यासाठी पहिला फॉर्म्युला आहे बघा, साइन सी प्लस साइन डी आणि त्याचा आन्सर आहे 2 साइन कॉस. आता तुम्ही आठवा जरा की डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये जर आपलं 2 साइन कॉस असं जर येत असेल तर काय सांगितलेलं, 2 साइनचे काय असते तिथं ॲडिशन. आठवा फॉर्म्युला 2 साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू काय असते, 2 साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू साइन प्लस साइन, दॅट इज द साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, असा फॉर्म्युला. इथं तसंच आहे सेम, 2 साइन कॉस इज इक्वल टू साइन प्लस साइन. आता आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करताना काय लक्षात ठेवायचं आहे बघा. हा फॉर्म्युला आहे 2 साइन ए इंटू कॉस बी. कुठला फॉर्म्युला हा, डिफॅक्टरायझेशनचा. 2 साइन कॉस इज साइन प्लस साइन. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये कन्सिडर करायचं आहे बघा, वी पुट हा जो सी आपण यूज केलेला आहे म्हणजे तुम्हाला प्रूव्ह केलेला आहे, सी आणि डी हे प्रूव्ह करायचं आहे घेऊन. तर सी म्हणजे कन्सिडर करा ए प्लस बी आणि डी म्हणजे कन्सिडर करायचं ए मायनस बी. आता सी प्लस डीची व्हॅल्यू काढा, ती काय येते बघा, ए प्लस बी प्लस ए मायनस बी इज 2a. त्यावरून एची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला सी प्लस डी डिवायडेड बाय 2. आणि त्यानंतर सी मायनस डीची व्हॅल्यू फाइंड आउट करा, त्यावरून तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळेल आणि ती व्हॅल्यू मिळते सी मायनस डी डिवायडेड बाय 2. बघा, लक्षात येतं आहे का. हा फॉर्म्युला फॅक्टरायझेशनचा प्रूव्ह करायच्या वेळेस तुम्हाला सी काय कन्सिडर करायचं आहे, ए प्लस बी आणि डी काय कन्सिडर करायचं आहे, ए मायनस बी. त्यानंतर सी प्लस डी आणि सी मायनस डीची काय करा, व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्यावरून तुम्हाला सी मायनस डी आणि सी प्लस डी कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला एची व्हॅल्यू मिळेल, ती काय असणार आहे, सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि बी इज इक्वल टू सी मायनस डी डिवायडेड बाय 2. आता आपलं प्रूफ स्टार्ट होतं बघा. नाव वी कन्सिडर एल एच एस साईड. एल एच एस साईड काय आहे, तर साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू. आता सी आणि डीच्या व्हॅल्यूज पुटअप करा. बघा, आपण ए बीमध्ये ह्या फॉर्म्युल्याचं कन्व्हर्जन करणार आहे आणि शेवटी ए आणि बीची व्हॅल्यू पुटअप करणार आहे की जी तुमची सी आणि डीमध्ये असणार आहे. आता साइन सीसाठी काय कन्सिडर केलं आहे आपण, अँगल ए प्लस बी आणि डीसाठी काय कन्सिडर केला आहे, ए मायनस बी. आता तुम्हाला मल्टिपल फॉर्म्युलानुसार साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहीत आहे काय, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. तसंच साइन ए मायनस बीचाही फॉर्म्युला माहीत आहे, साइन कॉस मायनस कॉस साइन. आता यामध्ये सेम ज्या टर्म्स आहेत, साइन ए इंटू कॉस बी, साइन ए इंटू कॉस बी त्याची ॲडिशन झाली आहे आणि कॉस ए इंटू साइन बी, इथं ही जी टर्म आहे दुसरी ती पॉझिटिव्ह आहे आणि लास्टची जी टर्म आहे कॉस ए इंटू साइन बी ती निगेटिव्ह आहे. त्यामुळे त्या दोघांचे ॲडिशन हे काय असणार आहे, 0 असणार आहे. ते कॅन्सल होतील आणि फक्त इथं काय राहणार आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन ए इंटू कॉस बी आणि त्यांची ॲडिशन येईल 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस बी. आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 तुम्ही सी प्लस डी आणि सी मायनस डी हे ह्यांच्या व्हॅल्यू यूज करून तुम्ही ए आणि बीच्या व्हॅल्यू ज्या काढलेल्या आहेत त्या तिथं पुटअप करा. एची व्हॅल्यू आलेली आहे सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि बीची व्हॅल्यू आलेली आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2.
सो हिअर वी गेट 2 टाइम्स साइन सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू RHS. हेच तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय, साइन दोन साईनचे ॲडिशन म्हणजेच प्रोडक्टमध्ये काय असणार आहे, 2 साइन कॉस. साइन प्लस साइन इज 2 साइन कॉस. फक्त इथं अँगल काय असणार आहे, सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि दुसरा सी मायनस डी डिवायडेड बाय 2. प्रोडक्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात त्यावेळेस तिथं अँगल डिवायडेड बाय काय असणार आहे, 2 असणार आहे. नेक्स्ट आहे बघा, प्रूव्ह दॅट साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू, दोन साईनची वजाबाकी असेल तर 2 कॉस साइन. अँगल काय असणार, सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि सी मायनस डी डिवायडेड बाय 2. सेम प्रूफ, सेम कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करणार, पुट सी इज इक्वल टू काय, सी इज इक्वल टू ए प्लस बी अँड डी इज इक्वल टू ए मायनस बी. सी प्लस डीची ॲडिशन करा, त्यावरून तुम्ही एची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ए इज इक्वल टू मिळालं सी प्लस डी डिवायडेड बाय 2. त्यानंतर सी मायनस डीची व्हॅल्यू काढा, त्यावरून तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळेल सी मायनस डी डिवायडेड बाय 2. आता तुम्ही LHS साईड कन्सिडर करा. आता LHS साईडमध्ये सीची व्हॅल्यू ए प्लस बी आणि डीची व्हॅल्यू ए मायनस बी व्हॅल्यू पुटअप करा. त्यानंतर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करा. काय येतो, साइन ए प्लस बी इज साइन कॉस प्लस कॉस साइन ए बी अँगल, मायनस साइन ए मायनस बी साइन कॉस मायनस कॉस साइन. इथं मायनस साइन आहे, मी ब्रॅकेटमध्ये लिहिले. आता ब्रॅकेट साइन काढलं की ते काय होणार आहे, पहिली टर्म मायनस होईल, दुसरी टर्म मायनस मायनस प्लस होईल. त्यामध्ये पहिली टर्म आणि तिसरी टर्म ह्या ज्या आहेत त्या सेम आहेत, फक्त त्यांचं साइन जे आहे ते एक प्लस आहे आणि एक मायनस आहे, त्यामुळे ते कॅन्सल होतील. फक्त राहील काय बघा, कॉस ए इंटू साइन बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. सो हिअर वी गेट 2 टाइम्स कॉस ए इंटू साइन बी. आणि तुम्ही एची आणि बीची व्हॅल्यू पुटअप करा. एची व्हॅल्यू काय असणार आहे, सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि बीची व्हॅल्यू आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय असणार आहे, RHS. आणि इथं आपल्याला काय मिळेल, साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला, दोन साईनची वजाबाकी म्हणजेच काय असतं 2 कॉस साइन आणि अँगल काय असतो, पहिला असतो सी प्लस डिवायडेड बाय 2 सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि दुसरा अँगल असणार आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2. त्यानंतर तिसरं आहे बघा, प्रूव्ह दॅट कॉस सी प्लस कॉस डी, कॉस प्लस काय कॉस प्लस कॉस काय असतं 2 कॉस कॉस आणि अँगल काय असणार आहे त्याचा ए सी प्लस डी डिवायडेड बाय 2 सी मायनस डी डिवायडेड बाय 2. पुटअप करा सेम तसंच, सी इज इक्वल टू ए प्लस बी, डी इज इक्वल टू ए मायनस बी. सी प्लस डीची ॲडिशन करून तुम्ही एची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, ती काय सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि बीची व्हॅल्यू काय असणार आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2. आता LHS साईड कन्सिडर करा. कॉस सी प्लस कॉस डी काय येणार आहे, सीची व्हॅल्यू पुटअप करा ए प्लस बी, डीची व्हॅल्यू ए मायनस बी. फॉर्म्युला यूज करा. कॉस ए प्लस बी काय असतोय, कॉस कॉस मायनस साइन साइन आणि कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतोय, कॉस कॉस प्लस साइन साइन अँगल ए बी. त्यामध्ये दुसरी आणि चौथी टर्म जी आहे एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, त्यामध्ये कॅन्सल होतील. फक्त राहील काय, cos A into cos B plus cos A into cos B. So here we get 2 times cos A into cos B. आणि लास्टला इक्वेशन 1 आणि 2 वरून A आणि B ची व्हॅल्यू पुटअप करा. We get A is equal to C plus D divided by 2 and B is equal to C minus D divided by 2. आणि तुम्हाला फॉर्म्युला मिळेल काय, cos C plus cos D is 2 cos cos, त्याचा अँगल पहिला असेल 2 cos C plus D divided by 2 into cos C minus D divided by 2. लास्टच आहे बघा फॉर्म्युला, cos C minus cos D is equal to minus 2 times sin C plus D divided by 2 into sin C minus D divided by 2. दोन कॉसची वजाबाकी असेल तर काय लिहिणार आहे तुम्ही त्याचा आन्सर -2 sin sin. अँगल असेल पहिला C plus D divided by 2 आणि दुसरा असणार आहे C minus D divided by 2. आता पुटअप करा. C इज इक्वल टू काय पुटअप करणार तुम्ही A प्लस बी अँड D इज इक्वल टू काय असणार आहे A मायनस बी. ॲडिशन करा C प्लस डीची, त्यावरून तुम्हाला A ची व्हॅल्यू मिळेल ती काय असणार आहे तुमची C प्लस डी डिवायडेड बाय 2. त्यानंतर वजाबाकी करा, काय येणार आहे C मायनस डी इज इक्वल टू, त्यावरून तुम्हाला B ची व्हॅल्यू मिळेल आणि ती काय असणार आहे C मायनस डी डिवायडेड बाय 2. आता LHS साईड कन्सिडर करा. cos C मायनस cos D इज इक्वल टू C ची व्हॅल्यू पुटअप करा A प्लस बी, D ची व्हॅल्यू पुटअप करा A मायनस बी. फॉर्म्युले यूज करा. काय असणार आहेत ते फॉर्म्युले,
कॉस ए प्लस बी काय असतो, कॉस कॉस मायनस साइन साइन. कॉस ए मायनस बी काय असतो, कॉस कॉस प्लस साइन साइन. ब्रॅकेट साइन काढल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये पहिली जी टर्म आहे कॉस ए कॉस बी मायनस राहील आणि दुसरी साइन ए साइन बीची टर्म काय होणार आहे, मायनस होणार आहे. त्यामध्ये पहिली आणि तिसरी टर्म जी आहे ती काय आहे तुमची, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, त्यामध्ये कॅन्सल होईल. दुसरी टर्म आहे बघा मायनस साइन ए इंटू साइन बी मायनस चौथी टर्म आहे साइन ए इंटू साइन बी. त्यामुळे त्यांची ॲडिशन काय येणार आहे, -2 टाइम्स साइन ए इंटू साइन बी. लास्टला तुम्ही ए आणि बीची व्हॅल्यू पुटअप करा. एची व्हॅल्यू आहे तुमची सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि दुसरी बीची व्हॅल्यू आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2. त्यावरून तुम्हाला कॉस सी मायनस कॉस डीची व्हॅल्यू मिळाली. काय 2 कॉसची वजाबाकी असेल तर काय असणार आहे आन्सर -2 साइन साइन. अँगल काय असेल त्याचा सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू सी मायनस आणि दुसरा काय असणार आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने फॅक्टरायझेशन तुम्हाला 4 फॉर्म्युले मिळालेले आहेत. लक्षात ठेवा हे फॉर्म्युले बघा. 2 साइनची बेरीज असेल तर त्याचा आन्सर असणार आहे 2 साइन कॉस. वजाबाकी असेल तर त्याचा आन्सर असेल 2 कॉस साइन. 2 कॉसची ॲडिशन असेल तर 2 कॉस कॉस आणि 2 कॉसची वजाबाकी असेल तर 2 साइन साइन किंवा -2 साइन साइन आहे. जर -2 साइन साइन असेल तर ह्याचा सगळ्यांचा जो अँगल आहे सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि दुसरा अँगल सी मायनस डी डिवायडेड बाय 2 तो -2 साइन साइनला येईल. परंतु जर तुम्हाला +2 साइन साइन करायचं असेल तर इथं मात्र पहिला अँगल सी प्लस डी डिवायडेड बाय 2 लिहू शकता ॲडिशन. फक्त जर सबस्ट्रॅक्शनमध्ये अँगल जो आहे तो इंटरचेंज होतो, सी मायनस डीच्या ऐवजी डी मायनस सी डिवायडेड बाय 2 असं येईल ते. बघा इथं मी तुम्हाला फॅक्टरायझेशनचे 4 फॉर्म्युले सांगितलेले आहेत. फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले म्हणजे काय तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचं कन्व्हर्जन हे कशामध्ये करायचं आहे तर प्रोडक्टमध्ये करायचं आहे. आणि यापूर्वी आपण डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले पाहिलेले होते की त्यामध्ये प्रोडक्टचं कन्व्हर्जन हे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये होतं. बघा मी पुन्हा एकदा रिवाईज करते. डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले तेच आहेत सेम. काय तर 2 साइन कॉस असेल तर काय असतं 2 साइनची ॲडिशन. 2 कॉस साइन असेल पहिल्यांदा कॉस असेल तर 2 साइनची वजाबाकी. दोन्ही कॉस असतील तर काय असतं कॉस प्लस कॉस असते. आणि 2 साइन साइन असेल तर काय असतं कॉस मायनस कॉस असते. पण इथं +2 साइन साइन असेल तर मात्र पहिला अँगल असतोय. इथं सगळीकडं अँगल जो आहे बघा डिफॅक्टरायझेशनमध्ये तर 2 साइन ए इंटू कॉस बी असं जर असेल तर त्याचा अँगल जो असतोय तो साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. पहिला अँगल असतो ए प्लस बी आणि दुसरा असतो ए मायनस बी. जर तुमचं प्रोडक्टचं कन्व्हर्जन हे जर ॲडिशनमध्ये होत असेल तर फक्त काय करायचं आहे ए प्लस बी पहिला अँगल दुसरा असणार आहे ए मायनस बी. आणि -2 साइन साइन असेल तर पहिला अँगल 2 कॉसची वजाबाकी ए प्लस बी ए मायनस बी. परंतु जर प्लस लिहायचं असेल तर पहिला अँगल ए मायनस बी लिहायचा दुसरा अँगल ए प्लस बी लिहायचा. बघा फरक काय बघा. प्रोडक्टचं कन्व्हर्जन हे तुम्ही प्लस किंवा मायनसमध्ये करत असाल तर येणारा अँगल हा तुमचा काय असणार आहे ए प्लस बी दुसरा असणार आहे ए मायनस बी. मात्र तुम्ही ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचं जर कन्व्हर्जन हे जर प्रोडक्टमध्ये जर करत असाल तर तिथं मात्र येणारा अँगल हा काय असतो सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि दुसरा अँगल जो असतो तो सी मायनस डी डिवायडेड बाय 2. 2 टाइम्स साइन कॉस. लक्षात राहतील हे फॉर्म्युले तुमच्या. या पद्धतीनं ते फॉर्म्युले लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण या फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल्स पाहूया.